माझ्या व्हॅलेंटाईन वीकची कहाणी. रोज डे. प्रेमाचं प्रतीक असतं गुलाब, पण खरे सांगू तिला गुलाबापेक्षा जास्त मोगऱ्याचा गजरा आवडतो. फूल कुठलंही असो, त्यामागच्या भावना महत्त्वाच्या. फुलाला बघून जसे प्रसन्न वाटतं तसेच आपलं प्रेम असतं. तिला मी गुलाब दिला किंवा गजरा दिला तरीही तिच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पराकोटीचा असतो. प्रपोज डे. खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. आयुष्यभर सोबत राहशील का? माझ्या सुखदुःखांची सोबती तू होशील का? सर्व परिस्थितीत समजून मला घेऊन साथ तू माझी देशील का? सांग सखे, तू माझी होशील का? असं बोलून माझ्या काळजाचा ठोका वाढला, पण क्षणाचाही विलंब न करता तिने मला होकार दिला. चॉकलेट डे. मी तिला कधीच मोठं चॉकलेट घेऊन दिले नाही. काही ना काही अडचणींमुळे माझ्याकडे नेमके त्याच वेळी पैसे नसायचे. पण चॉकलेट डे आपणही आपल्या प्रेयसीबरोबर साजरा करायची इच्छा मात्र असायची. मग काय, माझी गाडी 40 रुपयाच्या डेअरी मिल्कवर येऊन थांबायची. पण ह्यावरती कधीच नाराज झाली नाही. उलट ती बोलायची, तू प्रेमाने मला देतोस हेच महत्त्वाचं, कारण त्याच्यातच असतो एक गोडवा. प्रेमातही असाच गोडवा असावा, अगदी त्या चॉकलेटसारखा हवा हवासा वाटणारा. चॉकलेटची चव जिभेवर रेंगाळते तशीच आपल्या प्रेमाची ही धुंदी मनात भरू दे. टेडी डे. मी तिला एक छोटासा टेडी दिला व माझी एक इच्छा व्यक्त केली. मला ना तुझा टेडी बनून राहायचं आहे. मी नसेन सोबत तेव्हा तोच तर तुझ्याजवळ असतो. मला माहीत आहे एकांतात तुझ्या त्याच्याबरोबर गप्पा रंगतात. तुझा रागही कधीकधी त्याच्यावर निघतो. तसंच हक्काने त्याला जवळ घेऊन प्रेमही करतेस. सर्वच त्याच्याशी शेअर करतेस. रात्री अलगद त्याला कुशीत घेऊन निघतेस. तो टेडी तुझ्यासाठी एवढा स्पेशल आहे, म्हणूनच मला तुझा टेडी बनायचा आहे. त्या टेडीसारखं स्पेशल व्हायचं आहे. प्रॉमिस डे. अशी प्रेमात आपण खूप सारी वचनं एकमेकांकडून मागतो, पण ती सर्वच पूर्ण करतो का? नाही ना. प्रेम हे विश्वासावर असतं, त्यामुळे इकडची तिकडची वचनं न मागता प्रेमात भांडणं रुसवे कितीही होत तरीही साथ कायमची, आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एकमेकांना रिस्पेक्ट देणं असावं. हेच प्रॉमिस सगळ्यात महत्त्वाचं, आणि हेच प्रॉमिस आम्ही एकमेकांना दिलेलं. हग डे. आम्ही स्पेशल असा हग डे कधी साजरा केला नाही, कारण आमची निरोपाची वेळ एकमेकांस मिठीत घेऊन व्हायची. ती ना जरा वेगळीच होती. मी कितीही माझे टेन्शन तिच्यापासून लपवायचं ठरवले तरीही ती ते ओळखायची आणि त्यावेळी मला मिठीत घ्यायची. माझा सर्व ताणतणाव त्या एका मिठीत पुरवायचा. जणू एक आगळं वेगळं विश्व निर्माण व्हायचं तिच्या एका मिठीत. किस डे. ती आणि मी अशाच सांजवेळी एकत्र. माझ्यासाठी सजून नटून आलेली ती, क्षणभर मला पाहून लाजलेली, आणि तिचं सौंदर्य पाहून भान हरपलेला मी. क्षण आतुर, मनात काहूर, त्यात शांतता, दोघेही निशब्द. अशावेळी मात्र श्वासांची गती वाढलेली, हृदयांची धडधड न थांबणारी. मी पुढे होऊन तिला जवळ घेत, भीतीने ती कावरी बावरी झालेली. त्याचवेळी आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवत मी म्हणालो, किती लाजतेस ग तू, कातील वाटतेस, एकटक बघतच राहावंसं वाटतं. माझ्या अशा बोलण्याने ती पुन्हा अजून लाजून चूर झालेली. माझं प्रेम तुझ्यावर आहे ग, तुझ्या शरीरावर नाही. हे ऐकताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले आणि अलगद ती माझ्या मिठीत सामावली. प्रियकराने आपल्या कपाळावर घेतलेला किस, आपुलकी, जिव्हाळा, काळजी सर्वच काही सांगून गेला. व्हॅलेंटाईन डे. ही गोष्ट झाली 4 वर्षापूर्वीची. ह्या वर्षी मी व्हॅलेंटाईन डे साजरा केला एकटा तिच्या आठवणींसोबत, कारण ती सोबत नव्हती. का ते विचाराल?
तर दोघांचेही एकमेकावर खूप प्रेम असूनही काही बंधनं आड येतात. तसंच आमच्या बाबतीत झालं. माझ्या घरी जरी आमच्या प्रेमाला संमती होती तरी तिच्या आईबाबांना मी पसंत नव्हतो. आमच्या प्रेमाच्या आड आली ती माझी परिस्थिती. वडीलधाऱ्या माणसांना दुखवून आम्हाला आमचं प्रेम साध्य करायचं नव्हतं.